गौरक्षकांवर खोटे गुन्हे आणि तेही निवड राजकीय सुळासाठी आमदार महेश लांडगे यांनी ठामपणे सांगितलंय की हा अन्याय आम्ही कधीच सहन करणार नाही। आज आपण या विधानामागचा खरा संदर्भ, गौरक्षणाचा इतिहास, खोट्या गुन्ह्याची मालिका आणि या लढ्याचा राजकीय परिणाम जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय इन्फोवारी। गौरक्षण ही केवळ धार्मिक भावना नाही तर ती भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे। मात्र गेल्या काही वर्षात गौरक्षकांवर गुन्हे दाखल होण्याच्या घटना वाढल्या आहेत। काही खरे तर काही बनावट, पण प्रत्येक घटनेमुळे समाजात विभागणी होते आणि राजकारण पेटते। प्राचीन काळापासून गायीचे पूजन केले जाते। ब्रिटिश काळातही गौरक्षण चळवळी सुरू होत्या। 1955 नंतर गायीच्या कत्तलीवर काही राज्यात बंदी घालण्यात आली, तर 2015 नंतर गौरक्षक गटांच्या हालचाली वाढल्या। आमदार महेश लांडगे यांनी नुकतंच एका सभेत जाहीरपणे सांगितलंय की गौरक्षकांवर खोटे गुन्हे लावले जात आहेत, त्यांना फसवून तुरुंगात टाकलं जाते, पण आम्ही गप्प बसणार नाहीत। सत्य आणि न्यायासाठी आमचा लढा सुरूच राहील। हे विधान फक्त भावनिक नाही तर त्यांच्या मते गौरक्षक हा आमचा अभिमान आहे आणि त्यावर कुणीही डाग लावू शकत नाही। भारतात गौरक्षणासाठी अनेक कायदे आहेत, जसे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चा कायदा आणि 2015 मध्ये गायी आणि बैल कत्तलवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती। मात्र या कायद्याचा गैरवापर होतो असा आरोप गौरक्षक करतात। काही वेळा गौरक्षक हिंसाचारात गुंतल्याचा आरोप होतो, तर काही वेळा त्यांच्यावर बनावटी तक्रार दाखल केल्याचं देखील म्हटलं जाते। त्यामुळे खरे खोटे यात फरक करणे कठीण होते। अलीकडच्या काही घटनांमध्ये गौरक्षकांच्या वाहनात प्रत्यक्षात जनावर नसतानाही गुन्हा दाखल करण्यात आले। राजकीय दबावामुळे पोलिसांकडून अटक करण्यात आली। सोशल मीडियावर चुकीचा फोटो व्हिडिओचा वापर करून बदनामी करण्यात आली। महेश लांडगे यांचा दावा आहे की हे केवळ राजकीय सुळामुळे होते। गौरक्षकांना गुन्हेगार ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। आता पूर्ण चित्र बघितलं तर विरोधी बाजूचंही मत आहे। काही गौरक्षकांनी कायद्याचा गैरवापर करून स्वघोषित पोलीसगिरी केली। हत्याकांड, मारहाण, जातीय तणावाच्या घटना घडल्या। गौरक्षणाच्या नावाखाली निरपराध लोकांवर हल्ले करण्यात आले। हे मुद्देही चर्चेत आणणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक घटनेत सत्य शोधणं महत्त्वाचं असतं। गौरक्षण हा भावनिक आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे। म्हणूनच महेश लांडगे यांचा ठाम आवाज भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेला बळ देतो। विरोधक त्यांना ध्रुवीकरण करण्याचा आरोप करतात। ग्रामीण भागात गौरक्षकांच्या बाजूने बोलणाऱ्यांना मोठा जनसमर्थन मिळत असतो। 2024-25 च्या निवडणुकीत असे मुद्दे निर्णायक ठरू शकतात। या विधानानंतर सोशल मीडियावर दोन गट स्पष्ट दिसतात, एक म्हणजे समर्थक आणि दुसरा म्हणजे विरोधक। यावर समर्थक म्हटले की गौरक्षक म्हणजे संस्कृतीचे रक्षक आहेत। विरोधकांनी म्हटले की गौरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार रोखा, अन्यथा परिणाम वाईट होऊ शकतात। आता या सर्व मध्ये स्पष्ट होते की हा वाद केवळ कोर्टातच नाही तर जनतेच्याही मनात चालू आहे। लांडगे यांनी जाहीर केले की ते लवकरच पीडित गौरक्षकांसाठी कायदेशीर मदत सेल तयार करणार आहेत, ज्यात वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक एकत्र काम करतील। सत्य विरुद्ध खोटं, न्याय विरुद्ध अन्याय हा लढा नवीन नाही, पण प्रत्येक पिढीला तो लढावा लागतो। महेश लांडगे यांच्या या भूमिकेने गौरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेत आणला आहे। आता पाहूयात की न्याय मिळतो की नाही, की हा लढा अजून तीव्र होतो। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा।